press the bell icon on the YouTube app and never miss another update. विलगीकरण कक्षात बेडची संख्या वाढवा, प्रयोगशाळा कार्यान्वित करा. राष्ट्रवादी पक्षातर्फे अधिष्ठाता व जिल्हाधिकारी यांना निवेदन. कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या व विलगीकरण कक्षाची बेडची संख्या वाढवावी, तसेच कोरोना विषाणू चाचणीची प्रयोगशाळा कार्यान्वित करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर्स सेल्सतर्फे करण्यात आली. हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठात्यांना राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्यात आणि धुळे शहरात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने खूप चांगल्या उपाययोजना केल्या आहेत. असे असले तरी वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्ष, बाधित कक्ष आणि तपासणी कक्ष हे वेगवेगळे करण्यात यावे. विलगीकरण कक्षातील बेडची संख्या वाढवावी. जुन्या शासकीय रुग्णालयात तपासणी कक्ष आणि संशयितांसाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्यात यावा. डॉक्टरांची पथके नियुक्त करून परदेशातून आलेल्या नागरिकांची घरी जाऊन तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ व पोलीस पथक यांच्या वैयक्तिक संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक गाऊन्स, ग्लोव्ज, माउथ मास्क, हँड सॅनिटायझर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत. आरोग्यमंत्री डॉक्टर टोपे यांनी धुळ्यासाठी कोरोना विषाणू टेस्टची प्रयोगशाळा मंजूर केली आहे. ही प्रयोगशाळा लवकरात लवकर पाठपुरावा करून कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीतर्फे कैलास चौधरी, डॉक्टर हर्षल बांबरे, डॉक्टर नीरज सुरेशी, नगरसेवक अल्तिक अन्सारी, मुख्तार मंसूरी, रजनीश निंबाळकर, सागर चौगुले, इजाज शेख, डॉक्टर सिद्धांत महाजन, डॉक्टर वीरेंद्र राजपूत, डॉक्टर रोहित मौजकर, डॉक्टर मकरंद शिंदे, नवाब बेग आदी या ठिकाणी उपस्थित होते. लवकर अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण अतिशय चांगले डिसिजन्स घेतलेले आहेत. तर सर, फर्स्ट ऑफ ऑल या सर्व गोष्टी आपण आता आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की आता सपोज एखादा जर दुबईहून रुग्ण आला तर त्याला जे आहे आपण विलगीकरण कक्षात ठेवतो, म्हणजे त्याला क्वारंटाईन ठेवतो. ठीक आहे सर. सपोज WHO नुसार जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे की कोरोना व्हायरसचा इन्फेक्शन पिरियड किंवा इन्क्युबेशन पिरियड हा 1 to 14 days आहे, और इट विल ऑकर आफ्टर 5 days. ओके. सो सपोज वन पेशंट कॅन केम फ्रॉम दुबई अँड ही इज हॅव्हिंग सिम्पटम ऑन 7th day and he has tested here on the 3rd day. So what would be the precautions taken by the जगात 164 पेक्षा जास्त देशांमध्ये 2 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना या विषाणूजन्य व्हायरलमुळे जो कोविड-19 हा आजार जडलेला आहे. तर त्या संदर्भात केंद्र शासन, राज्य शासन, वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी वेळोवेळी अतिशय तातडीचे उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामुळे आपण बघू शकतो की या व्हायरसचा जो प्रसार होतो आहे त्याला अतिशय लवकरात लवकर आळा येण्यास किंवा प्रतिबंध होण्यास मदत झालेली आहे. आज आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षातर्फे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल्सतर्फे अधिष्ठाता तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांना, धुळे यांना आज आम्ही कोरोना संदर्भात त्यांनी जे काही कौतुकास्पद कामगिरी किंवा उपक्रम केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आलो होतो. तसेच भविष्यात कोरोना संदर्भात कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिले व नागरिकांना सांगू इच्छितो की कोरोना हा आजार या संदर्भात जास्त भीती बाळगण्याची गरज नसून फक्त आपण केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या सूचना त्यांचे तंतोतंत पालन करावे. तसेच आपण जे काही आपले महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे हात व्यवस्थित वारंवार धुणे, तसेच खोकताना, शिंकताना नाका तोंडावर रुमाल धरणे किंवा आपल्या कोपऱ्याने शिंकणे, ह्या अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर आपण पाळल्या, तसेच आता सोशल डिस्टन्सिंग म्हणजे गर्दीच्या ठिकाणी सर्वांनी जमू नये, ह्या अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर आपण पाळल्या तर नक्कीच ह्या व्हायरसवर जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारताने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे.
आणि भविष्यात हा प्रादुर्भाव किंवा जो आजार तो पसरणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.